मॅडम मंगळवारी झाला होता क्लास? हा. मंगळवारी क्लास घेतला होता? नाही नाही. नाही ना, नाही. नव्हते म्हणून विचारलं. हम्म. मॅडम एक सूचना आहे. हा. आज आज आहे ना, आज ज्योतिष आपला ज्योतिष शास्त्री परीक्षेचा निकाल लागलेला आहे. हम्म. आणि जे आपल्या आपल्या क्लासमध्ये जे लोक असतील, जे पास झाले असतील, त्यांचं मी अभिनंदन करतो. बर बर, जे पास झाले त्यांचं अभिनंदन आहे. आणि जर आता उद्या मंगळ चेंज होत आहे, मंगळ मेष राशीमध्ये जातोय. आणि कसं आहे, सगळे लाईनीत पापकर्तरीमध्ये आहे. शनी कुंभेत आहे, मिनेमध्ये राहू आहे, मंगळ मेषेत आहे, आणि वृषभेत रवी आहे. असं मला योग आहे पापकर्तरीचा. आणि तो मॅडम 15. पहिलेपासून सांगा, पहिलेपासून सांगा. हा. आता जे गोचर आहे चालू, उद्या तर मंगळ जाणार आहे मेषेत, बरोबर. तर आता जो शनी आहे तो कुंभेत आहे, राहू मीनेत आहे, आणि मेषेमध्ये मंगळ, आणि रवी वृषभ आहे. असं जे लाईनीत पापकर्तरी आहे ते 200 वर्ष तरी असं झालेलं नाहीये कधी, 200 वर्षाच्या कुंडलीमध्ये. बापरे. हा. कारण हे असं लाईनीत येणं, म्हणून आता थोडीशी हीट वाढणं वगैरे. कृतिका नक्षत्रात हर्षल गुरु असणं, हा आग हा. लागणं. आग कृतिकेचा संबंध आहे आगीशी. आगीशी हा. बऱ्याच आगीच्या घटना घडतायत सध्या. बऱ्याच गुरु आणि हर्षल असल्यामुळे आगीच्या घटना बऱ्याच घडलेल्या आहेत. हम्म. तर आता पण हे माला योग झालेला आहे, तो पापकर्तरीचा आहे. अशी कुंडली सापडली समजा, तर शोधली तुम्ही, तर शोधून मला त्या पाठवा. पण तशी नाहीये, शोधली मी तर नाही सापडत आहे. अशी लाईनीमध्ये सगळे आहेत. आणि मेष राशी मध्ये मंगळ बलवान आहे, आणि त्याच्यावर आता शनी आणि मंगळ, शनीची पण दृष्टी आहे मेषेला. तर आता ज्यांच्या कुंडलीमध्ये मेष राशीमध्ये ग्रह आहेत त्यांना आता खूप त्रासदायक आहे. तर त्रासदायक इन द सेन्स कोणत्या अँगलने मॅडम? मेषेचा आता जे जे आजार आहेत, ब्रेन हॅमरेज होऊ शकतो, ऍसिडिटी होऊ शकते, पित्त अच्छा. वाढू शकतं, मायग्रेन होऊ शकतो. जे डोक्याचे आजार आहेत ते होतील. तेवढे हा. हम्म. मेष राशीमध्ये आहे ना मंगळ, आता बलवान मंगळ आहे. हो पहिला अश्विनी नक्षत्रात जाणार, मग हो. नंतर कृतिकामध्ये पण येणार आहे तो. आणि कृतिका नक्षत्रामध्ये गुरु हर्षल आता सध्या त्रासदायक आहे. आणि मंगळाचं गोचर आता कुठे कुठे लागेल, तर आश्लेषाला लागेल, समोर चित्राला लागेल, आणि नंतर कुठे लागेल मंगळाचं गोचर, 7 8 वृश्चिकेला लागेल. तर आता पण वृश्चिक राशीवर मेष रास आणि वृश्चिक रास जास्त दूषित आहेत सध्या. मेष रास का दूषित आहे तर शनी आणि मंगळाने, आणि वृश्चिक रास का दूषित आहे तर शनीची दृष्टी पण आता सध्या वृश्चिकेवरती आहे, आणि मंगळाची पण दृष्टी येणार आहे. तर 2 राशी दूषित आहेत, मेष आणि वृश्चिक. तर वृश्चिकेत पण ग्रह असतील तर त्रासदायक आहे. ही कुंडली आहे 16/11/1980, 6/11 सकाळी, नाशिक. स्टडी केली काय तुम्ही लोकांनी? याचा जॉब सुटलाय, नोव्हेंबर 23ला नोकरी केली आहे, आणि प्रयत्न करून पण जॉब मिळत नाही. कधी मिळेल? विसा आहे, ऑस्टिनला राहतो. विशाखाचं पहिलं चरण आहे, जे मेष नवमांश आहे. रवी विशाखाचं चतुर्थ चरण, चंद्र क्रूरांशात आहे, मंगळ मूळ नक्षत्रात आहे, शुक्र
चित्राचं पहिलं, शनी हस्त, आश्लेषा राहू आणि लग्न भावारंभी राहू आणि केतू आहे 21 अंशातून. लग्न भावारंभी आहे. मॅडम सर नावाने आता कोणीतरी एंटर झालेला आहे. सरच आहेत, सर सर आहेत ते, आपले सर सरच आहेत ना? हा आहेत. हा ठीक आहे. लग्न तुळ आहे. तरी पण बघा हा नंबर, काही भरोसा नाही, सर नावाने पण येतील. मागच्या वेळेला मला एकाने सांगितलेलं, सरांनी पाठवलं आणि आला. एक्झॅक्टली. हा हा कारण आतापर्यंत सर कधी तसं सर तसे येत नावाने नाहीत. आले हा नाही बरोबर आहे, बघितलं. हा बरोबर. सर आणि बाहेर आहेत बघ, हा नीट नंबर बघ, विचार विचार नाही तर. ते सरांनी सांगितलं पर्टिक्युलरली. हा सर नावाने कोण जॉईन झाले प्लीज आपला माईक ओपन करा. सर नावाने कोण जॉईन झाले आपला माईक ओपन करावा आणि नाव लिहावं. रिमूव्ह करते मॅडम मी. हा कर कारण ते वेगळंच दिसतंय त्यांचे हा पण सी हा लिहिलंय नाही नाही कसं कारण लक्ष्मी वेगळंच मी रिमूव्ह दिसतंय, करते. लबाड आहे. नाही मी रिमूव्ह करते मॅडम कारण सर हा मला चालेल. मगाशीच म्हणाले की तुम्ही रिमूव्ह करा म्हणून. हा हा मागच्या वेळेला पण सरांचं नाव मी विचारलं, कोणी तुम्हाला सांगितलं यायला, तर सरांनी सांगितलं आणि सरांनी विचारलं, सर म्हणतात मी असं कधी कोणाला पाठवलेलं नाही. रिमूव्ह केलं मॅडम. हा चालेल. तर लग्न तुळ आहे आणि रास कुंभ आहे. 7.5 आहे. 7.5 मध्ये असे प्रकार घडतात, नोकऱ्या जाणं वगैरे. लग्नी शुक्र जो आहे तो नीचेचा आहे व्ययस्थानामध्ये, त्याच्यामुळे परदेशात आहे. लग्नेश व्ययस्थानात आहे. 21 अंशाचं लग्न आहे आणि राहू लग्न भावारंभी आहे. हा बुध जो आहे तो रवीच्या पाठी आहे. बुध बुध जो आहे तो रवीच्या पाठी आहे आणि याची गती बघा, बुधाची 39 आहे. म्हणजे तो नुकताच वक्री झालेला आहे. नाही, रवीच्या पाठी आहे म्हणजे वक्री झालाय का मार्गी झालाय? मार्गी आहे ना. मार्गी आहे. मार्गी आहे. मार्गी आहे. तर 13 तारखेला तो मार्गी झालाय आणि 16 तारखेचा जन्म आहे. 3 दिवस आधी मार्गी झालाय. बुध कोण आहे तर भाग्येश लग्नात आहे. आता नक्षत्र बघा काय खराब झालंय सांगा. मंगळ मंगळ मूळ नक्षत्र. राहू मंगळ मंगळ मूळ मूळ नक्षत्र आणि नेपच्यून मंगळ ज्येष्ठाच्या मंगळ आहे ना. मंगळ नंतर शनी पण खराब आहे मॅडम. हा शनी पण याच्यामध्ये आहे ना, गणेशाचं चतुर्थ चरण आहे ना. शनी शनीचं शनी याचं चंद्र चंद्र तो मध्ये आहे शनी. चंद्र 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 धनिष्ठा चतुर्थ चरण क्रूरांशात आहे. कुरांश आहे ना, कुरांश आहे ना ते. हा वृश्चिक नवमांशात आहे. आधी नक्षत्र बघा, नक्षत्र इथे बघा, दोन्ही संधीमध्ये आहेत ना. मॅडम रवी नेपच्यून योग आहे ना. हा रवी नेपच्यून रवी नेपच्यून युती लांब आहे. रवी 0 डिग्रीचा आहे आणि नेपच्यून 27 आहे. रवी हर्षल युती आहे, पहिली रवी हर्षल युती आहे. आणि मंगळ नेपच्यून युती आहे की नाही? मंगळ बघा 1 अंशाचा आहे, नेपच्यून 27, म्हणजे हो ज्येष्ठाचे मॅडम. चतुर्थ चरण आणि मंगळ मूळ हे संधीमध्ये आलं. तर हे संधी कुठे आली तर कुटुंब स्थानात आणि पैशाच्या स्थानात आली, धनस्थानात आली आणि कुटुंब स्थानात आली. हे लक्षात ठेवा. ही संधी कुठे स्थान खराब झालंय ते पहिलं बघा. हे स्थान खराब झालेलं आहे. नंतर दुसरं गुरु शनी डॉट कंजंक्शन आहे. हस्तचं पहिलं चरण, दोन्ही मेष नवमांशात आहे, हे डॉट युती आहे. त्यानंतर गुरु मंगळ हा 90 अंशाचा 80 अंशाचा डिफरन्स आहे गुरु आणि मंगळामध्ये. गुरु आणि मंगळ 80 अंशाचा डिफरन्स आहे आणि म्हणून नवमांशामध्ये ते युतीत येणार. नवमांशात बघा गुरु शनी मंगळ. इथे नवमांशात काय खराब झालंय?
शनी. त्रास पहिलं नाही. स्थान शनी मंगळ. नाही नाही, गुरु खराब झालाय की नाही शनी हो मंगळाने. मग शनी हा. मंगळ बरं गुरु इकडे खराब झाले. 80 अंशाचा डिफरन्स आहे, तर इथे गुरु शनी मंगळाची युती आली आहे. एक तर गुरु शनी कंजंक्शन आहे म्हणून युती आली इथे, आणि मंगळ पण आला 80 अंशाचा 40-80 डिफरन्स असेल तर कंजंक्शन मध्ये येतात 9 अंशामध्ये, हे सांगितलेलं आहे. आता गुरु मंगळ हे 80 म्हणून कंजंक्शन मध्ये आले. कुंभ रास आहे, 7.5 सुरू आहे. आता नोव्हेंबर 23 ला नोकरी गेली, त्याचं गोचर बघा. नोव्हेंबर 23 तेव्हा चंद्र 4 अंशाचा आहे मूळचा, आणि शनी तेव्हा 6 अंशाचा होता कुंभेत. त्यावेळेला बरोबर चंद्रावरून शनी जाताना नोकरी गेली. आणि जेव्हा हे धनस्थान जेव्हा खराब होतं हे गंडा नक्षत्राने, ज्या ज्या वेळेला याच्यावरती शनीची दृष्टी येणार या नक्षत्रांवरती, त्या वेळेला प्रॉब्लेम्स येणार. तर इथे पैशाचा प्रॉब्लेम आला, पैसे बंद झाले की नाही यायचे, तर नोकरी गेली, धनाचा प्रॉब्लेम झाला. कारण धनेश पण मंगळ मूळ नक्षत्रात आहे, आणि धनाचा प्रॉब्लेम झाला. ज्या ज्या वेळेला ह्या नक्षत्राच्या वरनं शनीची दृष्टी असेल वगैरे, तर त्या वेळेला प्रॉब्लेम्स येणार. आणि वृश्चिकेमध्ये मंगळ होता, इथेच मंगळ होता आणि इथेच शनीची दृष्टी होती. त्यावेळेला 23 नोव्हेंबरला चंद्रावरून शनी जात होता आणि या नक्षत्रांवरती शनीची दृष्टी होती, आणि मंगळ इथून जात होता वृश्चिकेतून. धनेश मंगळ मूळ नक्षत्रात आहे. कधी ना कधी धनाचा प्रॉब्लेम येणार, कारण धनेश हा संधीत आहे, गंडांत संधीत आहे. त्याच्यामुळे कधी ना कधी प्रॉब्लेम येणार. ह्याच्या आधी कधी प्रॉब्लेम आला असणार, तर ज्या वेळेला शनी वृश्चिकेमध्ये होता 2015, 16, 17, त्यावेळेला ह्याला प्रॉब्लेम आले असणार. मग ज्या ज्या वेळेला शनीची दृष्टी येणार तेव्हा त्रास होणार. राहू षष्टातनच चाललाय, आणि केतू जो आहे, केतू बघा, केतू कुठून जातोय? केतू व्ययातून. हा, पण कोण आहे, कुठून? षष्टेश गुरुवरनं जातोय की नाही? मग षष्टेश गुरुवरनं जाताना नोकरी जाणार की नाही? बरोबर की नाही? हो मॅडम. हा. आता त्यावेळेला 23 नोव्हेंबरला दशा लिहून ठेवा. शनी महादशा, शुक्र अंतर्दशा, राहू विदशा होती. शनी महादशा, शुक्र अंतर्दशा, राहू विदशा होती. राहू ज्या राशीत नोव्हेंबर मध्ये. हा नोव्हेंबर मध्ये ना मॅडम हे होतं? हा, आणि राहूची विदशा आहे ती षष्टातनं जात होतं. आणि राहू ज्या राशीत आहे, राहू कुठे आहे? कर्क राशीत आहे ना. राहूची विदशा लागली. राहू कुठल्या राशीत आहे? कर्क राशीत आहे. तर तिथे चंद्र ऑपरेट होणार की नाही? आश्लेषा नक्षत्र आहे पण. हा हा, आश्लेषा मधला आहे, बरोबर. पण तो ज्या विदशेमध्ये चंद्र ऑपरेट होणार की नाही? हा, चंद्रावरून शनी जात होता. राहूची विदशा, आणि राहू ज्या राशीमध्ये चंद्राच्या राशीत आहे, तर चंद्रावरनं शनी जात होता. आणि चंद्राच्या षष्टात कुठलं नक्षत्र पडलंय बघा? आश्लेष. आश्लेषा. त्याच्यामुळे चंद्राच्या षष्टातून बघितलं तरी सुद्धा नक्षत्र खराब आहे चंद्राच्या षष्टात. आणि चंद्राच्या षष्टेश चंद्रावरून शनी जातो, आणि मूळ कुंडलीत षष्टेश गुरुवरनं केतू जात होता. हे समजलं काय? हो. धनामध्ये मंगळ नेपच्यून गंडांत संधीत आहे, आणि इथून चंद्रावरनं शनी जाताना आणि धनातनं शनीची दृष्टी असताना नोकरी गेली. दशमात आश्लेषा नक्षत्र आहे, दशम स्थानामध्ये. तो पण, हे पण आश्लेषा नक्षत्र त्रासदायक आहे. हा मुलगा काय करत असेल सांगा? काय प्रोफेशन असेल? कॉम्प्युटर. फोटोचा सॉफ्टवेअर इंजिनियर, कॉम्प्युटर रिलेटेड. सॉफ्टवेअर. कन्येचं शुक्र नेहमी सांगितलंय, तूळ लग्न. हॉटेल मॅनेजमेंट. हा,
हॉटेल मॅनेजमेंट शुक्र आहे म्हणजे नाही सॉफ्टवेअर मध्ये कन्येचा शुक्र आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर. हा, कन्येमध्ये कन्यारास लोड असेल तर सॉफ्टवेअर मध्ये असतात. हा, तर कन्येचा शुक्र सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. मॅडम राहू पण ना दशमात असेल तर. हा, राहू कन्येचा आहे. नाही, राहू दशमात हा पण नाही देणार. दशमात पण हा, पण राहू नेटवर्क दाखवतो ना. नेटवर्क दाखवतो. आता परदेशात जायचे योग बघा आहे का बघा. हो मॅडम. लग्नेशच वेळात आहे. लग्नेश वयात आहे. अजून काय काय आहे सांगा. चतुर्थीश वेळात. चतुर्थेश वयात आहे. षष्ठेश वेळात. षष्ठेश वयात आहे. बघा, लग्नेश चतुर्थेश वयात असणं, भाग्येश चतुर्थेश चतुर्थाच्या वयात असणं, तिसऱ्या स्थानात असणं, चतुर्थेश 12व्या स्थानात असणं, चतुर्थेश भाग्यात असणं, चतुर्थेश लाभात असणं हे परदेशाचे योग आहे. आणि चतुर्थ स्थान पापग्रहाने दूषित असणं. दुसरं म्हणजे भाग्येश भाग्यात असणं, व्ययेश भाग्यात असणं आणि भाग्येश व्ययात असणं. व्ययेश व्ययात असणं आणि तृतीयेश व्ययात असणं, तृतीयेश भाग्यात असणं. तृतीय स्थानावरून पण भाग्यावर दृष्टी असेल तर परदेशात जाणार. तर 3, 12, 9 स्थानं ही परदेशाची आहे. मॅडम प्लुटो 12th हाऊस मध्ये असेल तर म्हणजे काय. हा, प्लुटो आहे ना 12व्या स्थानी म्हणजे काय. हा, प्लुटो 29 अंशाचा आहे. त्याच्या शुक्राच्या युतीत आहे तो प्लुटो. शुक्र आणि प्लुटो युतीत आहे. मॅडम भाग्येश व्ययेश एकत्र असले तरी पण जातात ना. हा, भाग्येश व्ययेश एकत्र असणं, तस चतुर्थ स्थान दूषित. चतुर्थ स्थान दूषित असणं, चतुर्थेश भाग्यात असणं, व्ययात असणं हे सगळे परदेशाचे योग आहेत. आणि कुटुंब राहू अकेला भी रहेगा तो भी चतुर्थात राहू असेल तरी जाणार. चतुर्थ स्थान पापग्रहाने दूषित असेल आणि ज्या वेळेला शनी चतुर्थात येईल, ज्या वेळेला शनी केतू चतुर्थात येईल गोचरेने, त्यावेळेला तुम्ही घर सोडून जाणार. त्यावेळेला सांगायचं की घर सोडून जाणार या वेळेला. मॅडम, हे जे जातात घर सोडून ते काही क्षणाकाळ म्हणजे काही वेळेकरता असतात की परत परमनंट तिकडे जातात. हा, मग दशा कशी लागली आहे ते बघायचं. परदेशाच्या स्थानांची दशे ऑपरेट होत असेल तर परदेशातच राहणार. नक्षत्रांनी पण नक्षत्र स्वामीने पण संबंध लागला तरी मग समजायचं की परदेशातच राहणार त्या दशेत. ती दशा संपल्यानंतर वापस नाही येणार का. हा, ती दशा संपल्यानंतर ते वापस येईल का. तर मग दुसरी दशा बघा लागते का, कंटिन्युटी आहे का. अच्छा. हा, गुरुची लागते म्हणजे ते पण आहे. आता इथे कुटुंबस्थान दूषित आहे त्याच्यामुळे परदेशात जाणार. चतुर्थे शनी व्ययस्थानात आहे. हे सगळे संबंध परदेशात खूप वर्षापासून आहे. परदेशात. मॅडम हा, मॅडम जरा एक विचारू. आपण म्हटलं की पापग्रह जर चतुर्थात असतील तर तो परदेशात जाणार. पण पापग्रह समजा एखाद्याचा मंगळ आणि चतुर्थेश मंगळच आहे, वृश्चिकेचा मंगळ चतुर्थात, तर आणि तिथे राहू पण तिथे बसले. पण तो जो स्वग्रहीचा मंगळ असेल तर तो परदेशात जाईल का. तरी परदेशात त्याने जायला हवं, कारण घर जमीन भूमी सोडून जायला हवं. मंगळ मॅडम नोकरी कधी लागेल आता. थांबा सांगते पुढे. अजून बघूया, अजून कुंडली आहे अजून सांगायची. मॅडम याचा धनाचा ग्रह जर जो आहे मंगळ तर त्याचं माझं सांगून झाल्यानंतर प्रश्न विचारता का. नाही, पैशाचा ग्रह विदेशासाठी विचारत होते. काय मॅडम तुम्ही कंटिन्यू करता मॅडम, ते डिस्टर्बन्स होते. तुम्ही हा कंटिन्यू मॅडम, करा. एका फ्लो मध्ये तुम्ही आधी सांगा मग क्वेश्चन विचारता येते. आता इथे जरी मंगळ राहू असेल तरी त्याने भूमी सोडून गेलेलं बरं, कारण मंगळ इथे चांगला नाही चतुर्थात पापग्रह. तर लांब गेलेला जास्त चांगला, कारण इथे ज्या वेळेला तो घरामध्ये येतो तेव्हा त्याची चिडचिड होते आणि इतर माणसांना पण त्रासदायक होतं. पण बाकीचे पण ग्रह तसे पाहिजे, व्ययस्थानाला ऑपरेट झाले पाहिजे. नुसतं हे सांगितलं पापग्रह आहे तर बाहेर जाईल असं नाहीये. व्ययस्थानाचा 3, 6, 9चा संबंध आला पाहिजे. ओके मॅडम, थँक्यू.
आता इथे आणखी युतीत काय आहे बघा, गुरु शनी डॉट पूर्ण युतीत आहे, गुरु शनी. तर तुम्ही काय सांगू शकाल आणखी? काय सांगाल, काय आयडिया आहे बघा, लवकर सांगा, नीट बघा. याला मुली संतती असतील, मुलं नसतील. हा, तुम्ही मागे म्हणालेलात ना की गुरु शनी असेल तर मुलं म्हणजे मुलगा नाही होत, मुली होतात. हा मॅडम हा शिकायला गेला असेल आधी. हा, लग्न झालेलं आहे याचं, लग्न पण झालेलं. आधी शिक्षणासाठी गेला का हा? हा, आधी शिक्षणासाठी गेला, कारण पंचमेश पंचमाच्या अष्टमात आहे, व्यवस्थानात आहे, मिळत आहे ना. त्याच्यामुळे आधी शिक्षणाला गेला, शिक्षणासाठी तिथेच गेला, आहे. त्याच्यानंतर तिथे जॉब मिळाला. आणखी बायको काय? बायको त्याची तिकडची बायको तिकडली आहे का त्याची मग विदेशातली? नाही, इकडचीच आहे आणि तिच्या त्याच्या बरोबर आहे ती. काय सांगाल आणखी काय असू शकतं बघा. मॅडम हा हा सल्ला देण्याचा बिझनेस करत होता का? सल्लागार हा काय? होता का मंगळ गुरु मूळ शनी? नक्षत्रातला आहे, त्याचा काही प्रॉब्लेम आहे का? हा, मंगळ मूळ नक्षत्र आहेच ना प्रॉब्लेम, कुटुंबस्थान खराब झालंय ना. मॅडम हा टीचिंग करत असेल का त्याचं काही? टीचिंग शिकवत नाही असेल? करत आहे, नाही नाही मॅडम लॉशी काही संबंध आहे का? नाही लिगल नाही, सॉफ्टवेअर मध्ये. हा, आई आणि मुलांशी रिलेटेड काही प्रॉब्लेम म्हणजे का चतुर्थेश आई आणि वगैरे मुलांशी. म्हणजे आईच्या हेल्थला काही, कारण गुरु या कुंडलीसाठी चांगला नाही आहे आणि हा, गुरु वेळा- या लग्नासाठी चांगला नाही आहे आणि गुरु खराब आहे. नवमोशात पण आपण बघितला गुरु शनी मंगळा बरोबर आहे. मॅडम हा चतुर्थेश शनी व्ययात आहे, म्हणजे हा तिथे स्थायिक झाला का? चतुर्थ शनी व्यायात आहे, त्याचं घर पण आहे. हा, तेच म्हणलं, घर आहे का त्याचं तिथे? हो, आहे घर, स्थायिक झालंय का? घर आहे तिकडे, विजा आहे, घर आहे, नोकरी नाही आहे 23 पासून. हुशार आहे मुलगा. आणि मूल व्हायला काही त्रास आहे का? सप्तमेश मंगळ तृतीयात आहे, म्हणजे याची बायको पण जॉब करणारी आहे. हा, बायको पण जॉब, ती पण IT मध्येच आहे. हा, आता ह्याला बघा, मी 2-3 वेळा सांगते, कुटुंबस्थान खराब आहे, गुरु खराब आहे. मूल आहे का बघा ह्याला, संततीसाठी बघा जरा कुंडली. मॅडम संततीला प्रॉब्लेम असेल याला, कारण गुरु शनी आणि शुक्र पण त्याचा कन्येचा आहे, शुक्र कन्येचा आहे, निर्बली आहे, आणि शनी ह्याला जर बरोबर थोडासा आहे. प्रॉब्लेम असेल याच्यामध्ये, प्रॉब्लेम याच्यामध्ये गुरु दोष शनी असेल थोडाफार. बघा सांगते, चंद्र पंचमात आहे, चंद्राच्या पाठी केतू आहे, जो पंचमेश आहे पंचमाच्या अष्टमात आहे. चंद्रकुंडलीचा पंचमेश, सेकंड पॉइंट, चंद्रकुंडलीचा पंचमेश बुध स्तंभी आहे. माईक बंद करा, माईक बंद करा, प्रवीण वैद्य आवाज बंद करा, नाहीतर बाहेर काढणारा. सॉरी मॅडम. पंचमेश पंचमाच्या अष्टमात. आता सगळ्यांनी माईक बंद ठेवा, मी सांगते तुम्हाला. पंचमेश पंचमाच्या अष्टमात हा पहिला पॉइंट आहे. चंद्रकुंडलीचा पंचमेश बुध स्तंभी असणं, राहूच्या नक्षत्रात असणं, राहू आश्लेषा नक्षत्रात आहे. बुध राहूच्या नक्षत्रात, राहू आश्लेषा नक्षत्रात. कारक ग्रह जो गुरु आहे तो शनीच्या डॉट युतीत आहे आणि नवमोश कुंडलीमध्ये गुरु शनी मंगळाने बिघडलेला आहे. त्याच्यानंतर बुध जो आहे जो चंद्रकुंडलीचा पंचमेश आहे, तो राहू केतूच्या 21 अंशावरती आहे ना. बुध राहू केतूच्या केंद्रयुगात. लव्ह मॅरेज आहे याचं, मूल नाही आहे पण. कारण का, तर कुटुंबेश बिघडलेलं आहे. मेन म्हणजे कुटुंबेश पूर्ण बिघडलेला आहे मंगळ मूळ नक्षत्रात. आणि मी नेहमी आधी पण सांगितलेलं आहे, गुरु जेव्हा हस्त नक्षत्रात असतो त्यावेळेला थोडासा प्रॉब्लेम मूल देत नाही हस्त नक्षत्रातले. पण चंद्राची स्थिती तेव्हा बघायची, नक्षत्र स्वामी. आणि गुरु शनीची डॉट युती आहे, तर कन्येचा गुरु थोडासा इथे निर्बली होतो, प्रॉब्लेम देतो, आणि ह्या लग्नाला तो चांगला नाहीये.
आणि वीर्यकारक शुक्र हा नीचेचा आहे, नपुसंकता आहे, आणि शनी बरोबर आहे, त्याच्यामुळे इथे बिघडलेलं आहे. आणि कुटुंबेश बिघडल्यामुळे स्वतःचं कुटुंब बनवायला प्रॉब्लेम आहे. गंड नक्षत्रात आहे. चंद्र दूषित आहे. चंद्र धनिष्ठा चतुर्थ चरण क्रूरांशात आहे. आणि तो चंद्र जो आहे तो अष्टमात आहे. इथे चंद्र बिघडलेला आहे. चंद्र कोण आहे तर मांदी स्वामी आहे. चंद्र बघा कर्क राशीत मांदी, तर मांदी स्वामी चंद्र झाला आणि मांदी स्वामी पंचमात आहे. आणि शुक्र हा प्लुटोच्या डॉट युतीत आहे, स्फोटक आहे. आणि प्लुटो हा चित्राचा दुसऱ्या चरणाचा. चंद्र जो पंचमात आहे तो दूषित आहे. चंद्र मांदी स्वामी आहे, पंचमात आहे, स्थान दूषित केलं त्याने. आणि चंद्राचा पंचमेश बुध शुक्राच्या परिवर्तन योगात आहे, अनन्य योग आहे. आता हा अनन्य योग आहे, तुम्ही काय सांगाल याच्यामध्ये? बुध शुक्र अनन्य योग आणि हस्त नक्षत्र आहे. गुरु हस्त नक्षत्रामध्ये, हस्त म्हणजे पंजा, तुमचा पंजा, तर तो शनी पण हस्त नक्षत्रात आहे, गुरु पण हस्त नक्षत्रात आहे. तर तिथे कला दाखवतो. एक बुध शुक्राचा परिवर्तन योग कला आहे. आणि हाताने वाजवणारी, हाताने करणारी कला म्हणजे हा गिटार वाजवतो. आणि तिकडे प्रोग्राम स्पॉन्सर करतो तिकडे गिटारचे. कलाक्षेत्र आहे, गिटार चांगला वाजवतो. आणि इथे शुक्र जो आहे तो कुठल्या नक्षत्रात आहे बघा? चित्रा नक्षत्र. हे कलेचं नक्षत्र आहे, चित्रा. तर कलेच्या नक्षत्रामध्ये शुक्र असणं आणि बुध शुक्राचा परिवर्तन योग असणं, तुळ लग्न असणं हे कला दाखवतं. मॅडम तुम्ही आता हाताने म्हणतात ते हे हस्त नक्षत्र असल्यामुळे हाताची कला का असं समजायचं? हाताची कला. अच्छा अच्छा. आणि त्याच्यामध्ये हस्त नक्षत्रामध्ये जे हँडमेड असतात ना, म्हणजे स्टॅच्यू बनवणं हाताने किंवा शिल्पकला असते, ते सगळं हाताने बनवलेली कला. वेगवेगळ्या कला म्हणजे स्टॅच्यू बनवणं, शिल्पकला हे सगळं हस्त नक्षत्रामध्ये. अच्छा. पण हे वाद्य संगीत आहे ना? वाद्य संगीत जे आहे ते बुध शुक्र गिटार वाजवणं कलेच्या नक्षत्रात, शुक्र चित्रा नक्षत्रात कला देते. ओके ओके. आता नोकरी कधी मिळेल? एक विचारते फक्त, गुरु दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणात असेल तर ना, हस्तच्या पहिल्या पण का? पहिल्या नक्षत्रात तो निर्मली झालाय जरा, दुसऱ्या तर देतच नाही, कारण तो कल्याण होतो, वर्गोत्तम होतो. पण ह्या लग्नाला हा गुरु शनी म्हणजे नुसताच हस्त नाहीये, म्हणजे हस्त हा एक पॉइंट ऍड झाला त्याच्यात. अच्छा. कारण गुरु पूर्ण बिघडलेला आहे नवमोशात पण. गुरु इथे पूर्ण शनी मंगळाच्या युतीत, राहू केतूच्या केंद्रयोगात, गुरु हर्षल केंद्रयोग, गुरु रवी केंद्रयोग, बुध राहू हे सगळं बिघडलेलं आहे. चंद्र अष्टमात, त्याच्यामुळे मूल नाहीये. खूप प्रयत्न केले पण मूल झालेलं नाहीये. बायकोची कुंडली पण खराब आहे. बायकोची पण दाखवते थांबा. आता इथे दशा आहे ना, दशा शनीची आहे. शनीमध्ये शुक्र आहे आणि शुक्रामध्ये आता 23 ऑगस्ट पर्यंत गुरुची विदशा आहे. आता गुरु विदशेमध्ये 23 ऑगस्ट पर्यंत ह्याला जॉब मिळेल. 23 ऑगस्ट पर्यंत. कारण का आतापर्यंत गुरुची दृष्टी नव्हती, तर आता गुरुची दृष्टी धनावर आली. गुरुची दृष्टी जो षष्ठेश गुरु आहे, जो हस्त नक्षत्रात आहे, आणि ज्या वेळेला इथे रोहिणी नक्षत्रामध्ये गुरु येईल त्यावेळेला त्याला जॉब मिळेल. रोहिणी नक्षत्र आणि गुरुचं हस्त नक्षत्र ह्या वेळेला जॉब मिळेल. आणि दुसरं म्हणजे रवी जो आहे, रवी तो दशमात येईल जुलैला. तो चंद्राचा षष्ठा, चंद्राला 6वा रवी येईल. चंद्राला 6वा रवी चांगला नोकरीसाठी. तर चंद्राला जेव्हा 6वा रवी येईल
ज्या वेळेला गुरुची दृष्टी गुरुवर षष्टेश गुरुवर येईल, गुरुचा एकदम कट टू कट हे होईल त्याच नक्षत्रात, आणि गुरुचीच विदशा आहे, गुरुच्या विदशेमध्ये त्यावेळेला आणि गुरुची दृष्टी धनस्थानावर, तेव्हा हे मिळेल, नोकरी मिळेल. आणि तो चंद्राच्या चतुर्थात गुरु आला. आता चंद्राकडून जर गोचर बघितलं, चंद्रकुंडलीकडून गोचर इथे आहे गुरुचं, आणि तो दशमावर दृष्टी टाकला, आणि चंद्रकुंडलीच्या षष्टातनं रवी जाईल जुलैला, आणि दशमाला बघेल गुरु, त्यावेळेला ह्याला जॉब मिळेल. धनावर गुरुची दृष्टी आहे, अर्थत्रिकोण तो हे करेल. तर 23 ऑगस्टच्या पर्यंत सांगायचं, पण जुलै पर्यंत मिळून जाईल याला. कळलं काय कधी मिळेल जॉब? हो मॅडम, माझं उत्तर बरोबर आलं. गुरु जेव्हा इथे येईल त्यावेळेला धनस्थानात बघेल, त्यावेळेला मिळेल जॉब. मॅडम हा, दशमांश कुंडली बघायची. हा बघूया. म्हणजे गुरु कर्केत येईल तेव्हा का मॅडम? रवी कर्केत येईल तेव्हा. रवी कर्केत येईल. हा, चंद्राच्या दशमावरती गुरुची दृष्टी असणार. ह्याचं वृषभ लग्न आहे दशमांश मध्ये, आणि बुध शुक्र युती आहे इकडे. तो बुध शुक्र युती मकर राशीत आहे, आणि जो दशमेश चंद्र आहे तो लाभात आहे, आणि तुळ लग्न आहे. तुळ लग्नाला शुक्र जो आहे मूळचा लग्नेश, तो इथे भाग्यात आहे, बुधाबरोबर आहे. त्याच्यामुळे बैठक काम, आयटी साठी कुंडली चांगली आहे. आणि शनी पण कन्येचा आहे, म्हणजे बुधाच्या राशीमध्ये कन्येचा शनी, आणि शनीच्या धनात राहू, तो पण आयटी साठी चांगला आहे. जो कर्मस्थानाचा कारकग्रह शनी, त्याच्या धनात राहू, त्याच्या सेकंड हाऊस मध्ये, आणि चंद्राच्या ऑपोजिट शनी, आणि वृषभ लग्न आहे तिथे तुळ लग्न आहे. हा पण भाग्येश, आता इथून बघितलं तर भाग्येश लग्नेश भाग्यात गेला, पंचमेशा बरोबर आहे, त्याच्यामुळे परदेशात गेला. लग्नेश पंचमेश एकत्र भाग्यात, शिक्षणासाठी परदेशात गेला. त्याच्यानंतर शनी जो आहे भाग्येश पंचमात, हा चांगला योग आहे. पंचमेश भाग्यात, भाग्येश पंचमात, हा एक चांगला योग आहे, परिवर्तन योग आहे, हा चांगला आहे. म्हणजे दशमांश कुंडली पण चांगली झाली. गुरुची दृष्टी आहे, गुरुची दृष्टी मंगळावरती आहे, दशमावरती आहे, आणि भाग्यावरती. आणि मंगळ जो आहे तो धनुराशीत आहे, वेश मंगळ, तो चंद्राला पाहतो, जो तृतीय चंद्राला पाहतो. वेश मंगळाची तृतीय चंद्रावर दृष्टी आहे. चतुर्थेश जो आहे चतुर्थाच्या व्ययस्थानात गेला, म्हणून परदेशात गेला. रवीची दृष्टी, चतुर्थेश रवीची दृष्टी या भाग्यातल्या 2 ग्रहांवरती आहे. म्हणजे सुरुवातीपासूनच जे चतुर्थ पंचम सगळं शिक्षण, कॉलेज सगळं चांगलं मिळालं त्याला. समजलं? हो मॅम. हो मॅडम. इथे नवमांश कुंडलीमध्ये पंचमात शुक्र आहे, हा कलेसाठी चांगला आहे. शुक्र सिंह राशीचा शुक्र कला देतो, तर कलेसाठी चांगला आहे. मॅरिड लाईफ चांगलं आहे, पण संतती नाही झाली. मॅडम सप्तमांश पण दाखवा ना. मॅडम सिंहचं शुक्र कला म्हणजे सगळ्या प्रकारच्या कला, जसं मगाशी तुम्ही म्हटलात हस्त कला, हाताच्या नाही, बाबतीत सगळ्या बाकी प्रकारच्या कला, ड्रॉइंग म्हणा, हा सगळं. आता इथे बघा, सप्तमांश कुंडलीमध्ये गुरु खराब आहे, गुरु राहू शनीने दूषित आहे, पूर्ण खराब आहे. गुरु हर्षल राहू शनी पूर्ण दूषित आहे. पंचमेश जो आहे तो चंद्र मांदिस पूर्ण लग्नात आहे, आणि मंगळाच्या दृष्टीत आहे. इथे गुरु जास्त खराब आहे, तर गुरुमुळे मूल झालेलं नाही.
शुक्र कन्येचाच आहे. लग्न कुंडलीचा पंचमेश शनी तो पण बिघडलाच आहे त्याच्यात हम्म. राहू सोबत. मॅडम गुरु कुठल्या नक्षत्रात आहे? मीन लग्नाला सप्तमांश, सप्तमांशाचं जे लग्न आहे ते गुरु राहू शनीच्या शनीने युक्त आहे. तर इथे बिघडलंय, लग्नावर मंगळाची दृष्टी आहे. काय म्हणाले? काय झालं? गुरु कुठल्या नक्षत्रात आहे? तर हस्तचं पहिलं चरण. गुरु आणि शनी हस्तचा पहिल्या चरणात आहे. डॉट युती आहे ना, डॉट युतीमुळे जास्त त्रास झाला आणि कुटुंबेश खराब झाला. कुटुंब स्थानाच्या मध्येच गंडांत संधी आहे. कुटुंब वाढणार नाही ना, याचं कसं वाढेल? कुटुंबेश जो आहे धनेश मंगळ मूळ नक्षत्रात, ज्या वेळेला इथे शनीची दृष्टी येईल, जेव्हा जेव्हा शनीची दृष्टी येईल त्या वेळेला ह्याला प्रॉब्लेम्स येणार. मूळचा शनी पण कुटुंबाला बघतोय, मूळचा तो पण बघतोय आणि इथे गंडांत संधी आहे. तर इथे कुटुंब स्थान बिघडलेलं आहे पूर्ण, त्याच्यामुळे कुटुंब फॉर्म करायला जमणार नाही. दत्तक घेऊ शकेल? हा काय? मूल दत्तक घेऊ शकेल? मूल दत्तक तिथे घेणार नाही तो दत्तक, पण IVF वगैरे सगळं झालेलं आहे. खूप पैसा ओतला, खूप पैसा गेला. मंगळ मुळामध्ये आहे ना मॅडम? मूळमध्ये. हा, मंगळ मूळ मध्ये आहे. आणि इथे व्ययस्थान जे आहे पंचमेश, पंचमाच्या व्ययस्थानात म्हणजे अष्टमा, त्याच्यामुळे मुलासाठी खर्च होणं. गुरु आणि मंगळ हा तिथे नवमोशामध्ये युती झालेली आहे गुरु मंगळाची, त्याच्यामुळे संततीसाठी पैसा खर्च होणं. पैसा खूप खर्च झाला तरी पण मूल नाही झालं. तिथली मॅडम दत्तकसाठी चतुर्थ बघतो ना आपण? दत्तकसाठी पण दत्तक घेणार नाहीये ते. नाही घेणार? अच्छा. नाही, तिची कुंडली जास्त खराब आहे. दत्तकसाठी कुठलं स्थान बघायचं? दत्तक मूळ नक्षत्र किंवा रेवती दत्तक घेतात. पंचम स्थान. आता ह्याच्यात काय विचारायचं आहे तुम्हाला? काय समज, काय गोचर समजलं की नाही? हो समजलं मॅडम, तुम्ही छान समजावून सांगता. छान, एकदम खरंच ही कुंडली छान समजली मॅडम. समजली आणि सगळ्या अँगलनी समजली. खूप मस्त सांगितलं. आता कधी कधी आहे ना, तूळ लग्नाला ना शुक्राचं महादशा नाही चांगली जात. कारण जर शुक्र कुंडली चांगली नसेल तर, कारण तो अष्टमेश पण आहे ना, तर अष्टमेश म्हणून पण त्रासदायक होतो शुक्र. तर तूळ लग्नाला शुक्राची बहुतेकदा नाही चांगली जात दशा. लग्नेश जरी असला तरी तो अष्टमेश पण आहे. आणि चंद्रकुंडलीकडून पण बघा, चंद्रकुंडलीच्या अष्टमात हे सगळे ग्रह आहेत. चंद्रकुंडलीचा अष्टमेश बुध तो स्तंभी आहे. आणि चंद्रकुंडलीचं कुटुंबस्थान तिथून पण बघा, सगळीकडून बघा, म्हणजे तुम्हाला तेच दिसणार. जेव्हा असं दिसतं तेव्हाच प्रॉब्लेम येतो. इथून जर कुटुंबस्थान खराब आहे तर चंद्रकुंडलीचं कुटुंबस्थान गुरु, कुटुंबेश गुरु, तो पण शनीच्या दृष्टीत आहे. आणि गुरु शनीच्या युतीत मंगळाच्या नवमोशामध्ये गुरु शनी मंगळ एकत्र आहेत. नवमोशामध्ये कुंडली, नवमोशातून हवं तर पाठी या, आधी बघा नवमोशामध्ये कुठले ग्रह खराब झाले. त्रिशांश कुंडलीमध्ये पण बघा कुठले ग्रह खराब झाले. आणि हे जे ग्रह खराब असतात, हा गुरु जास्त खराब आहे तर तिथे गुरुसाठी प्रॉब्लेम देणार गुरु. मॅडम याची मिसेस नोकरी करते का? म्हणजे काय IT मध्ये थांबा दाखवते तिथून. गणित खराब आहे, त्याचा कुटुंबेश खराब आहे, तर मग याचं इन्कम काय सोर्स आहे? नाही, ती आहे ना जॉबला, त्याच्याकडे विजा आहे, तो घर आहे, सगळं आहे, पैसे आहेत, असं नाहीये. आता 23 नोव्हेंबर पासून जॉब नाही त्याला, तरी पण आहे तो तिथे. ओके. पण मिळेल जॉब त्याला.
पण आता सगळं IT वाल्यांना प्रॉब्लेमच झालाय सगळा. आता माझ्याकडे किती कुंडल्या आल्या नोकरी सुटली त्याच्या. आणखीन एक आहे पण घ्यायची होती, ही पण बघा 20/9/83 ह्याच्या बायकोची कुंडली आहे, 8:30 सकाळी. आता कसं असतं ना, हे लव्ह मॅरेज आहे, दोघांचं तूळ लग्न आहे. हिचं चित्रा चतुर्थ चरण दरिद्र्यांश आहे, मंगळ मघामधला आहे, शुक्र आश्लेषा चतुर्थ चरणात. शुक्र जो लग्नेश आहे, आता इथे दोघांचं तूळ लग्न आणि दोघांचं सेम चंद्र तिकडेच आहे, म्हणजे दोघांना 7.5 आहे, दोघांचा चंद्र सेम आहे. आणि मंगळ त्याचा मूळ नक्षत्रात, ह्याचा मंगळ मघा नक्षत्रात, म्हणजे दोघांचा मंगळ पण खराब आहे. नंतर शनी इथे आहे, दोघांचं हिचा मंगळ मघामधला आहे. आता ह्या मघामधल्या मंगळाची दृष्टी धनस्थानावर, कुटुंब स्थानावरती आहे. मंगळाची दृष्टी पंचमावरती आहे, मघातल्या पंचमावर आहे, आणि गुरुवर आहे, आणि गुरुकेतू युती आहे. डॉट गुरुकेतू पण गुरु हर्षल गुरुकेतू युती आहे. चंद्रकुंडलीकडून बघा, चंद्रकुंडलीचा पंचमेश बुध, हा बुध वक्री आहे, पूर्व फाल्गुनीच्या चतुर्थ चरणात दरिद्रांश मध्ये. हा बुध किती पद्धतीने खराब झालेला आहे ते बघायचं. बुध हा मंगळाबरोबर आहे, बुध हा राहू केतूच्या केंद्रीय योगात आहे, बुध हा हर्षलाच्या ह्याच्यात आहे. नंतर मग गुरु आणि नवमंशामध्ये बघायचा. आता इथे कुटुंबेश बघा, थांबा बघूया आपण नवमंशात पण. हा कुटुंबेश बघा, कुटुंबेश मंगळ मघा नक्षत्रात. कुटुंब वाढेल का हिचं? मुळात लग्नेश खराब आहे. लग्नेश कशा पद्धतीने खराब आहे? शारीरिक दोष काय आहे हिला? शरीरात दोष आहे. का दोष आहे? कारण लग्नेशच खराब आहे. लग्नेश शुक्र आश्लेषा चतुर्थ चरणात आणि शनीच्या दृष्टी. हा, नंतर गती बघा. आता गती बघताना इथे 29 अंशाचा शुक्र आहे आणि रवी आहे 2 अंशाचा. ज्या वेळेला 30 अंशाचा डिफरन्स येणार त्यावेळेला शुक्र हा, आता रवीच्या पाठी शुक्र आहे, म्हणजे मार्गी होणार का वक्री होणार सांगा? मार्गी होणार. म्हणजे हा शुक्र कधी मार्गी होईल? तर दोघांचे 30 अंशाचा डिफरन्स येईल. म्हणजे किती 30 अंश यायला? म्हणजे आता हिची जन्मतारीख 20 आहे, हा रवी पाठीमागे यायला 29 अंशावरती यायला 3 दिवस लागतील की नाही 30 अंशाचं यायला? 16, 17, 18, 19, 20 हे 2 अंश चालेल आणि शुक्र इथे पुढे थोडासा चालेल 29 अंश. आणि जेव्हा रवी इकडे 29 अंशावरती येईल म्हणजे जवळजवळ 4-5 दिवस लागतील त्याला. 4-5 दिवस आधी हा शुक्र वक्री झालेला आहे, मार्गी झालेला आहे. म्हणजे तो 16 तारखेला हा शुक्र मार्गी झालेला आहे. आणि शुक्र कोण आहे? तर लग्नेश आहे. लग्नेश शुक्र पूर्ण स्तंभी आहे. आता शुक्राची गती दाखवते तुम्हाला. शुक्र बघा 11 कलेवरती आहे, फक्त 11 कलेवरती आहे. त्याचा अर्थ काय होतो की तो शुक्र आता झटकन मार्गी झालेला आहे. मागे आहे म्हणून, रवीच्या मागे आहे शुक्र. मग कधी झाला? तर ज्या वेळेला 29 अंशाचा रवी पण येईल त्यावेळेला हा शुक्र मार्गी होणार. म्हणजे दोन्ही 30 अंशाचे पाहिजे डिफरन्स, त्यावेळेला शुक्र मार्गी होणार. तर 16 तारखेला मार्गी झालेला आहे आणि हिचा जन्म आहे 20 तारखेचा. 4 दिवस आधी, जन्माच्या 4 दिवस आधी हा शुक्र मार्गी झालेला आहे. शुक्र कोण आहे? तो शुक्र लग्नेश आहे. लग्नेश शुक्र म्हणजे बीज बनेल का? शुक्र पूर्ण स्तंभी आहे, तर बीज बनेल का? नाही बनणार. शुक्रावर शनीची दृष्टी पण आहे. शरीरात दोष आहे. मग शरीरामध्ये दोष आहे तर जन्मतः मग बघा, जन्मताची दशा बघा, जन्मता काही प्रॉब्लेम आहेत का हिला? राहूमध्ये गुरुमध्ये शनी आहे. राहू महादशा, गुरु आणि शनी. राहू जो आहे, जी राहूची महादशा लागली आहे, तो राहू आहे तो शुक्राच्याच राशीत आहे. म्हणजे शुक्रासारखं फळ देईल की नाही तो? हा, म्हणजे शुक्र स्तंभी आहे.
दशा राहूची जन्मता. आणि गुरु गुरु पण खराब आहे हिचा. आणि तुळ लग्नाला गुरुची अंतर्दशा चांगली नाही, तर तो गुरु पण खराब आहे. नवमांशामध्ये बघा हात शुक्र कुठे गेलाय आता? पंचमात गेलाय की नाही? हा, म्हणजे खराब झाला. बरं, गुरु हा हा पंचमेश जो गुरु आहे नवमांश कुंडलीमध्ये आणि कारक ग्रह गुरु हा हर्षला बरोबर आहे आणि मंगळ नेपच्यूनच्या दृष्टीत आहे. तर म्हणजे संततीसाठी अफाट खर्च होणं. सर्व प्रयत्न केले, मूल नाहीये. नंतर सिंहराज बघा, कालपुरुषाच्या कुंडलीनुसार सिंहराज पण बघा. सिंहराशीत मघा नक्षत्र पडलंय, म्हणजे सिंहराज पण दूषित. दुसरं म्हणजे आणखीन काय वाटतं इथे? गंडांत संधी आहे की नाही इथे? शुक्र मघा, शुक्र आश्लेषा चतुर्थ चरण आणि मंगळ मघा, ही गंडांत संधी आली की नाही? हो. हा. गुरु अनुराधा नक्षत्रात आहे का गुरु? हा, गुरु अनुराधा नक्षत्रात आहे का? गुरु अनुराधा नक्षत्रात कोण आहे? गुरु अनुराधाचं तिसरं चरण, युट्रस मध्ये प्रॉब्लेम आहे. हा, बरोबर. हर्षलाच्या कंजंक्शन मध्ये आहे. गुरु आणि हर्षल डॉट कंजंक्शन आहे. जेव्हा गुरु आणि हर्षल असं कंजंक्शन मध्ये असणार तेव्हा गर्भाशय विकृत अवस्थेत असणार. जी गर्भाशयाची पोझिशन जी आहे ना ती विकृत असतं. म्हणजे कोणाचं असं नसेल अशा पद्धतीचं असतं, कारण केतू गुरु हर्षल अनुराधा नक्षत्र आणि लग्नेश, म्हणून लग्नेश दूषित आणि युट्रसचा प्रॉब्लेम. लग्नेश पण दूषित आहे. शुक्र हा अष्टमेश पण आहे. शुक्र हा अष्टमेश आहे. रवी बुधाचा परिवर्तन योग झालेला आहे. आणि इथे चंद्र शनी शुक्र चंद्र असा परिवर्तन योग आहे. चंद्र शनी शुक्र चंद्र असा परिवर्तन योग आहे. तर हा चंद्र शनीने दूषित झालाय, शुक्र पण शनीने दूषित झालेला आहे. आणि चंद्र आणि शनी हे डॉट कंजंक्शन मध्ये आहे, तर नवमांशात युतीत येतील ते. चंद्र आणि शनी डॉट कंजंक्शन मध्ये, म्हणजे नवपंचम योगात. तर नवमांशात 120 अंशाचा डिफरन्स, म्हणजे नवमांशामध्ये ती युतीत येणार. तर चंद्र शनी युती येईल. शुक्र इथे पंचमात खराब आहे, गुरु खराब आहे. आता शनी जो आहे, शनी जो पंचमेश आहे, पंचमेश कोण आहे? शनी आहे. तो राहूच्या नक्षत्रात आहे, तो राहू सारखं काम करा. आणि शनी जो आहे तो पण तूळ राशीत आहे, शुक्राच्या राशीत आहे. तो शुक्र त्याचा डिस्पॉझिटर शुक्र आहे, तर तो तिथे प्रॉब्लेम करेल. कळलं की नाही? तर मुळात सगळा दोष कुठे येतोय? शुक्राला, जो लग्नेश आहे. शुक्र हा आश्लेषा चतुर्थ चरण स्तंभी मंगळाच्या मूळ मघाच्या युतीत गंडांत संधीत, त्याच्यामुळे मूल नाही. लग्नेश म्हणून खूप महत्वाचा झाला शुक्र. आणि शनी महादशा, शनी राहूच्या नक्षत्रात. आता शनीच्या महादशेमध्ये मूल व्हायला हवं होतं हिला, पण शनी महादशेत मूल झालेलं नाहीये. राहू नंतर गुरु. आता 2014 पासून शनीची महादशा लागलेली आहे. शनीच्या महादशेत तिथे व्हायला हवं होतं, पंचमेश होता. आता केपी वाल्यांनी सांगितलं असतं पंचम स्थान ऑपरेट झालेलं आहे, तर आता मूल होणार. पंचम स्थान ऑपरेट आहे ना. हा, तर तुम्ही लोकांनी केपी वाल्यांनी सगळ्यांनी सांगितलं पंचम ऑपरेट आहे, मूल होणार. मग का नाही झालं मूल? कारण पंचमेश जो शनी आहे तो शुक्राच्या राशीत, शुक्र स्तंभी आहे. शनी राहूच्या नक्षत्रात, राहू शुक्राचं काम करणार. शुक्रामुळे मूल नाहीये. आता त्रिशांश कुंडली बघा. त्रिशांश कुंडलीमध्ये शुक्र बघा राहू केतूने दूषित आहे, पूर्ण खराब आहे.
वृश्चिक रास खराब झाली ना. पंचमेश जो रवी आहे तो पंचमेश रवी तो राहू केतूने दृष्ट आहे. आणि शनी जो आहे तो शनीची दृष्टी पंचमावर आहे जो शत्रू राशी आहे त्याची. मंगळ तर मघा नक्षत्रातच आहे जो कुटुंबेश आहे. तो कुटुंब वाढणार नाही होणार. हिची कुंडली त्याच्यापेक्षा जास्त खराब आहे. तुम्ही सांगितलं होतं ना राहू केतू ज्या स्थानात आहे ते खराब होतं, ते वृश्चिक राशीतच पडलंय ना. वृश्चिक राशी ते युट्रसचा प्रॉब्लेम आहे. खराब आहे. आणि शनीची दृष्टी पण आहे इकडे बघा शुक्रावर. मंगळ आणि शनीनी दृष्टी आहे की नाही. शुक्र किती बाजूने खराब झालाय बघा त्रिशांश कुंडलीमध्ये. मंगळाची दृष्टी आहे, शनीची दृष्टी आहे, राहू केतूच्या दृष्टीत आहे, रवीच्या दृष्टीत आहे, संपूर्ण दूषित आहे शुक्र. आणि शिवाय तो स्तंभी आहे तो तर आहेच. शिवाय आश्लेषा चतुर्थ चरण सगळ्या बाजूने शुक्र खराब आहे. सप्तमांश कुंडलीमध्ये पण लग्नेश शुक्र आहे. स्तंभीचा आहे तो आश्लेषा मधला आहे. गुरु पण हर्षला बरोबर आहे. शनीची दृष्टी पंचमावर आहे. खराब आहे. मांदी धनु मध्ये आहे. मांदी जी आहे ती धनुराशीत मूळ चतुर्थ चरणात आहे. धनुराश जी आहे ती तृतीय स्थानात आहे. गुरुची राशी आहे. आणि मांदी स्वामी गुरु झाला. मांदी स्वामी गुरु हर्षल केतूच्या युतीत. काही विचारायचं आहे. म्हणजे मॅडम पंचमेश शनी उच्चीचा असूनही काही फायदा नाही. फायदा नाही झाला कारण तिची नोकरी आहे. लग्नेशच खराब आहे. राजयोगकारक शनी आहे पण त्याचं आणि राजयोगकारक शनी आहे. मॅडम हिची नोकरी आहे. नोकरी आहे. मॅडम हिची डेट काय म्हणालात तुम्ही. हिची डेट आहे 20/9/83 सकाळी 8:30 सोलापूर. 20/9/83 सकाळी 8:30 सोलापूर. थँक्यू मॅडम. मॅडम तो शुक्र जेव्हा आश्लेषात असतो तेव्हा तो नवमांशात उच्चीचा होतो ना, तर त्यांनी नाही काही बेनिफिट होत. नवमांश नाही देणार, नाही इफेक्ट होणार. गंड नक्षत्र आहे ना ते. ओके. काही ना काही परिणाम करणारच ना. लग्नेश म्हणून शरीरामध्ये दोष दिला. मग शुक्र कोण आहे तर चंद्रकुंडलीचा चतुर्थेश आहे. तर आईसाठी पण प्रॉब्लेमॅटिक असेल. पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आहे ना बुधाचं. बुधाचं नक्षत्र आहे. पूर्वा तिला भरपूर भाषा पण येत असतील का त्याच्यामुळे. लँग्वेज साठी तुम्ही बोलले होते ना पूर्वा फाल्गुनी. लँग्वेज हो हुशार आहे. ही पण खूप हुशार आहे. चंद्र बघा चंद्र खराब आहे. चंद्रावरून आपण सायकल बघतो ना याची. पीसीओडी असू शकते की नाही. तेच बोलणार. कारण चंद्राची सायकल चंद्राचा पिरियड्स आपण चंद्रावरून पाहतो पंचमात. तर चंद्र खराब आहे तर पीसीओडी असणार हिला. युट्रस मध्ये तर प्रॉब्लेम आहेच आहे प्रश्नच नाही. म्हणजे थोडस विकृत असणं हर्षला बरोबर आहे. काय समजलं. हो मॅडम. अजून एक होईल. तुम्ही अजून 2 दिल्या होत्या ना. अजून एक होईल. एक ही घेते 19/10/76. ही समजली काय. आणखी प्रश्न आहेत कोणाला. विचारा प्रश्न. विचारा ना. काय प्रश्न विचारायला काय आहे.
मॅडम हिचा पण शनीचा आता सेकंड स्थानावर दृष्टी आली ना धनस्थानावर. मग तेव्हा आता हिला नाही प्रॉब्लेम आला शनी उच्चीचा असल्यामुळे. हा, हिची दशा चेंज झालेली आहे. शनी चांगला आहे ना. आणि हा म्हणूनच हा जे त्याला आला पण हिला नाही 7.5 आला. त्याला आहे. हा, त्याला आला. त्याचं त्याचं कसं संधी पडली आहे ना, धनात संधी होती ना, धनस्थानातच संधी आली ना, त्याच्यावर शनीची जिथे नक्षत्र पडतं ना ते त्याच्यावर दृष्टी आली की तर तिथे प्रॉब्लेम करतो. इथे तशी नक्षत्र नाही आलीत ना, इथे वेगळे प्रॉब्लेम्स आहेत. युट्रसचा प्रॉब्लेम आहे इथे. तशी नक्षत्र युट्रसचे जिथे प्रॉब्लेम नक्षत्र झाले पडेल. ना, हा, युट्रसच्या प्रॉब्लेम मुळे कुठलंच त्याचं सक्सेस झालं नाही ना मुलाचं. काय काय कन्सिव्ह नाही झालं त्या बोलतात युट्रसच्या कन्फ्यूज झाले प्रॉब्लेममुळे. नाही, कन्फ्यूज झालेलंच नाहीये. की IVF पण केलं, कन्सिव्हच नाही झालं. युट्रसच्या प्रॉब्लेम युट्रसचा प्रॉब्लेम आहे ना. मॅडम आणि शुक्र स्तंभी आहे. बीजच नाही धरलं तर बीज रोपणच कसं होणार, स्तंभी शुक्र आहे तर. मॅडम युटेसचा जो प्रॉब्लेम तुम्ही म्हणताय तो केतू, अर्चर आणि गुरु हे धनात असले म्हणजे कुटुंबात असले तर की कुठल्याही स्थानात पाहिजे. नाही, वृश्चिक रास खराब झाली आहे ना. वृश्चिक राशीमध्ये वृश्चिक रास युट्रसवर पडते ना, मंगळाची दृष्टी पण आहे वृश्चिकवर. हा गुरु हर्षल केतू अनुराधा नक्षत्र मी सांगितलं ना युट्रसला प्रॉब्लेम करतं. हा प्रॉब्लेम सेकंड स्थानातच पाहिजे का? नाही असं काही नाही ना. नाही, कुठे आता हे सगळं दिसतंय तर युट्रसचा प्रॉब्लेम पण, चंद्र पण बिघडलाय तर युट्रसचा प्रॉब्लेम. तुम्हाला सारासार सगळं सांगता आलं पाहिजे व्यवस्थित. अच्छा, कनेक्टिंग आहे ना हे लग्नेश. मॅडम, हा, नवऱ्याच्या कुंडलीमध्ये जिथे तुम्ही कुटुंब स्थानी तुम्ही संधी आली म्हणता, नक्षत्र गंडांत आलंय, तर ते नक्षत्र गंडांत द्वितीय स्थानाला पण आहे, तृतीय स्थानाला पण काम करेल. तृतीय स्थानाला तिथे एवढं नाही करणार, पण तिथे पण करेल, पण द्वितीय स्थानाला करेल. कारण मंगळ आहे ना चलितात खाली गेलेला आहे. अच्छा, ओके. त्याच्या कुंडलीमध्ये ना मंगळ 1 अंशाचा आहे आणि तो चलित कुंडलीमध्ये तो पाठी गेलाय. ओके. हा, त्याच्यामुळे तो दुसरी घेताय का जास्त खराब झाला. मॅडम? दुसरी घेताय? हा, घेते. समजलं? तुम्ही PCOD कशासाठी म्हणाले? कसं? चंद्र बिघडलेला आहे. मॅडम हा मॅडम हा, बोला ना. एक प्रश्न आहे. हा, हॅलो. हा, बोला. गोचर आणि महादशा यांचं कॉम्बिनेशन कसं करायचं? गोचरेचे गोचर आणि महादशा यांचं कॉम्बिनेशन कसं लावायचं? जी विदशा असते ना, विदशा स्वामी जो आहे तो कुठून जातोय ते बघायचं. किती वेळा घेतलेला आहे विदशा स्वामी, ज्याच्यावरनं जातो त्याच्यावरनं कुठला ग्रह जातोय का बघा, तर तिथे प्रॉब्लेम करतो. ते स्थान ऑपरेट होतं. अंतर्दशानाथ स्वामीचं पण तसंच आहे. अंतर्दशानाथ स्वामी जिथे जसा ऑपरेट होतो कुंडलीमध्ये, ज्याच्यावरून जातो तेव्हा प्रॉब्लेम होतो. आपण आता पहिल्या कुंडलीमध्ये नाही का नोकरी बघितली, कशी बघितली? गुरु लागली विदशा स्वामी, गुरु षष्टेश आहे, मग तेव्हा षष्ठ स्थान ऑपरेट झालं. जे स्थान दशेला ऑपरेट होतं ना त्याच्यावरती ते काम करतं. आणि राहू असेल समजा तर राहूचा डिस्पॉझिटर घ्यायचा आणि त्याच्यावरनं जाताना प्रॉब्लेम होणार. आता ह्याला बुधाच्या दशेमध्ये हा आश्लेषा नक्षत्र ऑपरेट होणार बुधाच्या दशेत. हा, कारण हे गंड नक्षत्र, हे आश्लेषा नक्षत्र बुधाचं साठी ते पण ऑपरेट होणार आहे. आणि अष्टमी म्हणून तो शुक्र अष्टम पण लागलाय. आता हिची हा, तुम्ही कोण बोलताय? क्लासमध्ये आपण घेतलंय ना खूप वेळा. मॅडम, म्हणजे आता मंगळ जेव्हा स्थान बदलणार तेव्हा मंगळाच्या राशी, मंगळाची नक्षत्र आणि मंगळ सगळंच बघायचं. हो 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 हो, ओके. सगळं लागणार. मॅडम, यांना मग आपण उपाय काय सांगू शकतो? कारण दोन्ही कडून हे खराबच आहे. गुरुचं जप, गुरुचरित्र वाचायचं. पण तरी पण मुलाच्या बाबतीत प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल असं वाटत नाही मॅडम कुंडली बघून. नाही होणार, मूल नाही होणार. आता नाही सांगितलंय.
आता किती वय झालं त्यांचं? आता कसं होणार? नाही होणार. सगळे ट्रीटमेंट झालेत घेऊन, आता नकोच आहे त्यांना. खूप खर्च केलाय त्यांनी. (1910-76) 15-20 ही 50 वर्षाची आहे. 15-20 मुंबई. ही चेक केली काय तुम्ही? ही गृहिणीच आहे, 2 मुलं आहेत आणि मॅरिड लाईफ लेस चांगलं. कुठली? कुंभ लग्नाची आहे ना? हा, कुंभ लग्न आहे. तिचा बुध बघा किती चांगला आहे. बुध कन्येचा आणि मिथुन नवमांश, पंडितांश मध्ये. हस्तचं 3रं चरण पंडितांश. मघा चंद्र आहे, कृतिका गुरु आहे, आश्लेषा शनी आहे, अश्विनी 4th चरण केतू आहे, कर्क नवमांश केतू. ह्याच्यामध्ये काय सगळ्यात जास्त बिघडलं पटकन कळता? एकदम एकदम बेसिक कुंडली आहे, बेसिक. म्हणजे हिचा बुध चांगला आहे, लग्न कुंभ आहे, बुद्धिमत्ता अफाट आहे. मंगळ रवी बिघडले मॅडम. हा, मंगळ रवी. रवी हर्षल मंगळ. मंगळ रवी बिघडले. ही तुळ रास बिघडली आहे. तूळ रास बिघडली आहे. भाग्येश बिघडला का मग? भाग्येश बिघडला असं म्हणायचं का? हा, भाग्येश शुक्र आहे, तो दशमात आहे. इथे बघा ना, भाग्येश दशमात, दशमेश भाग्यात, धर्मकर्माधिपती योग. हा, वृश्चिक मॅडम शुक्र पण बिघडला ना? हा, शुक्र पण बिघडला ना? शुक्र पण बिघडला. शुक्र वृश्चिकेच आहे. नेपच्यून युक्त आहे. अनुराधा एक. इथे लग्नाची डिग्री बघा 9. आणि कुटुंबस्थान बिघडलं मॅडम, कृतिकेचा गुरु. हा, बरोबर बरोबर. म्हणजे धनस्थान. मुलं आहेत तिला 2. आता इथे लग्नाची डिग्री 9 अंश आहे. मंगळ चंद्र 10 अंशाचा आहे, राहू 10 अंशाचा आहे, केतू 10 अंशाचा आहे. आता कळलं काय बिघडलं? नवमांशात बघा मॅडम, सप्तमामध्ये मघा नक्षत्र पडलंय ना. सप्तमेश वडिलांचं आणि काहीतरी. सप्तमेश रवी. इथे काय बिघडलंय जास्त? चंद्र मघामध्ये ना मॅडम. हा, सप्तमामध्ये आलं ना. हा, बरोबर. काय बिघडलं? सप्तम स्थानच बिघडलंय. सप्तमात आहे, चांगलं आहे. मॅरिड लाईफला प्रॉब्लेम नाही. शनी कुटुंबेश शनी राहू हर्षल बरोबर. चंद्र बिघडला. चंद्र बिघडलाय. चंद्र पण बिघडले. अरे, तुम्हाला पटकन कळायला पाहिजे. धनस्थान बिघडले नवमासात. बरोबर आहे. बरोबर आहे, धनस्थान इथे बिघडलं. 2 आणि 8 ऍक्सिस बिघडला. हा, 2, 8 ऍक्सिस बिघडलाय. चंद्र बिघडलाय की नाही? चंद्र बिघडलाय ना मेन. हा, चंद्र मी तुम्हाला सांगते, डिग्री बघा. लग्न 9 अंशावर आहे. हा, चंद्र 10 अंशावरती आहे आणि राहू केतू 10 अंशावरती. म्हणजे ते नवमांशामध्ये तिकडे येणार की नाही युतीत? लग्नबिंदूवर आले. लग्नबिंदूवर. त्याच्यामुळे चंद्र इथे बिघडलेलं आहे जास्त. हो. मांदी स्वामी कोण आहे? मांदी स्वामी शनी आहे. शनी. लग्न कुठलं आहे? कुंभ. रास चंद्र. आता आपल्याकडे ही आलेली व्यक्ती आहे. चंद्रावर शनीची दृष्टी आली. पहिलं गोचर लावायचं. कशासाठी आली असेल तर मानसिक त्रास असणार, कारण चंद्रावर शनीची दृष्टी आहे. लग्नेश बघा, लग्नेश शनी कर्क राशीत, शत्रू राशीत आहे. मांदी स्वामी आहे आणि आश्लेषा नक्षत्रातला चंद्र आहे. मकर नवमांशातला आहे, पापांशातला आहे, शत्रू राशीत आहे. बुध कन्येचा, मिथुन नवमांशातला आहे. पण त्याच्यावर हुशार आहे, तिने बीकॉम केलाय, एमकॉम केलाय, लायब्ररी सायन्सचा कोर्स पण केलाय, पण नोकरी केली नाही, पैसे कमवू शकली नाही. का कमवू शकली नाही? सगळं हुशार असून एकटा चंद्र बिघडल्यामुळे हिची अवस्था एवढी वाईट आहे. एकटा चंद्र बिघडल्यामुळे ती कमवू शकली नाही. कारण का? कॉन्फिडन्स लेवल नाही. कारण 2च वर्ष ती लायब्ररी सायन्सचा कोर्स केल्यानंतर 2च वर्ष जबरदस्तीने साधी नोकरी पकडली
आणि ती 2च वर्ष नोकरी केली. त्याच्यानंतर कमवू शकली नाही, कारण धनेश गुरु कृतिका नक्षत्रात आहे आणि केंद्र मगा आहे. कृतिकाचा धनेश गुरुचा केंद्र योग कृतिका केंद्र मगा असा झालेला आणि चंद्र फ्लो आहे. चंद्राच्या धनात बुध आहे, ठीक आहे, पण चंद्राच्या पाठी शनी आहे, शनीच्या पुढे चंद्र आहे, म्हणजे अडथळे आहे सगळे. 7.5 जन्म आहे आणि केंद्र कृतिका केंद्र मगा मंगळाच्या दृष्टीत आहे. चंद्र बघा, गुरु मगाच्या गुरु बघा, गुरु मंगळाच्या दृष्टीत आहे, तो धनेश आहे. इथे बिघडला चंद्र. चंद्र मघा नक्षत्रात एकतर 7.5 जन्म, चंद्राच्या पाठी शनी आणि पुढे बुध. बुध जो आहे तो पण शनीच्या दृष्टीत आहे. जेव्हा चंद्र आणि बुध बिघडतात, एक तर अष्टमात आहे पण चांगला आहे, तो प्लुटोच्या युतीत आहे, डॉट युतीत आहे, म्हणून तो बिघडलेला आहे आणि शनीच्या दृष्टीत आहे. जेव्हा चंद्र सारखे बुधासारखे ग्रह बिघडला तेव्हा त्रासदायक आहे. चंद्र हा कुठे जाणार आहे? तिथीने अमावस्येकडे जाणार आहे. तिथी पण बघायची, तर चंद्र हा तिथीने बिघडलेला आहे. चंद्र हा अमावस्येकडे जाणार आहे. मघा नक्षत्र आहे. राशाधिपती कोण आहे ह्याचा? तर रवी आहे, तो पण नीचेचा झालेला आहे. मग रवी नीचेचा झालेला आहे. चंद्र नवमोशामध्ये अष्टमात गेलेला आहे. चंद्र नवमोशात बघायचा. हिला घे आतमध्ये. मॅडम हिला आरोग्याचे काही प्रॉब्लेम असतील ना? नाही, हे सगळं मनाचीच आहे. चंद्र अष्टमात आहे आणि कर्क राशीचा चंद्र बलवान होऊन दूषित झालेला आहे. जेव्हा बलवान होऊन दूषित होतो तेव्हा प्रॉब्लेम होतो. शनीच्या दृष्टीत आहे आणि चंद्र हा लग्न भावारंभी आहे आणि चंद्र हा सप्तम भावारंभी पण आलाय, आहे ना, त्याच डिग्रीचा आहे, म्हणजे सप्तम भावारंभी येणार ना, लग्नाच्या डिग्रीला आला म्हणजे सप्तम भावारंभी पण आहे. बरोबर. आता जर चंद्र बिघडलाय तर बरोबर कर्करास पण बघायची, दूषित आहे का. जर कर्करास दूषित नसली असती तर एवढा प्रॉब्लेम आला नसता. त्याच्याबरोबर बघायचं कर्करास दूषित आहे का. तर कर्क राशीत शनी आश्लेषा नक्षत्र तो बिघडलेला आहे. चतुर्थ स्थान बघा, तिथे कृतिका नक्षत्र पडलेलं आहे. कृतिका नक्षत्र आणि दुसरं हा केतू पण कर्क नवमोशातलंच आहे. आता इथे चंद्र आणि केतू बघा 10-10 अंशाचा आहे. 10 अंश 10 अंश बरोबर 120 अंशाचा डिफरन्स आहे. नवमोशामध्ये तिथे युतीत येणार चंद्र आणि केतू. एकाच तत्वात आहे, अग्नितत्व एकाच तत्वात एकाच डिग्रीला, त्याच्यामुळे नवमोशामध्ये तिथे युती आली. केतू दूषित आहे. केतूवर मंगळाची पण दृष्टी आहे आणि शनीची दृष्टी आहे. तृतीय स्थान जास्त दूषित आहे. शनी मंगळाने दृष्टी आहे. थर्ड हाऊस आपलं काय सांगतं? तर थर्ड हाऊस सांगतं सबकॉन्शियस माइंड, यामध्ये येणारे विचार हे निगेटिव्ह येणार आणि एन्झायटी आहे. हुशार असूनही काहीच करू न शकणार, कारण का मनाने खंबीर नाहीये. कृतीच्या वेळी कच खाते. जेव्हा जेव्हा कृती करायला जाते, विचार करते, त्या वेळेला ती बरोबर कच खाते. म्हणजे त्यावेळेला ती त्या मनामुळे ती काही करू शकत नाही. त्या एन्झायटी आहे आणि हुशारी असून सुद्धा सगळी हुशारी फुकट गेलेली आहे. कन्फ्युज माइंड आहे. निर्णय घेता न येणं, बोलताना खूप रडते, म्हणजे उगाच रडते. म्हणजे लग्नेश कुठे बसलाय? लग्नेश कर्क राशीत आहे, शनी आहे तिथे, आश्लेषा नक्षत्र आहे. आवाज थरथर कापतो, म्हणजे एवढी भीती आहे. कोणाला वाटेल ही कुंभ लग्नाची, बुध एवढा चांगला आहे, सगळं चांगलं असताना आवाज थरथर कापणं, आवाजामध्ये कंपन, आवाजामध्ये सतत रडणं, सतत म्हणजे बोलताना पण रडते. एवढी म्हणजे जास्त पॉझिटिव्ह आहे. कॉन्फिडन्स लेवल नसणं. बुधावर शनीची दृष्टी आहे, त्याच्यामुळे कॉन्फिडन्स लेवल नाहीये. इच्छा असूनही तिने काही केलेलं नाही. कशाचा आनंद घेता येत नाही. मॅरेज लाईफ चांगलं आहे, मुलं चांगली आहेत, तरी सुद्धा ती आनंद घेऊ शकत नाही. आश्लेषा नक्षत्र आहे ना, ते असंच आहे, जे जवळ आहे ना त्याचा आनंद घेत नाही. नवरा समजूतदार आहे. नवरा बघा, नवऱ्याचं स्थान चांगलं आहे, कारण सप्तमेश भाग्यात आहे. नवरा समजूतदार आहे. मुलगा फार्मसीमध्ये आहे. चंद्र सप्तमात आहे. पण नवऱ्याचा जॉब कसा असेल तर चंद्र असल्यामुळे फिरतीचा जॉब आहे. मुंबई पुणा असा IT मध्ये आहे तो आणि मुंबई पुणे प्रवास करत असतो.
त्याच्यामुळे रवी राहू युती वडिलांना सक्सेस नाहीये, वडिलांना नोकरी नाही, सक्सेस नाही, ती सक्सेस लेवल कमी झालाय. आईला जो आहे तो किडनीचा त्रास आहे गुरु कृतिका नक्षत्रात, आणि चंद्र जो आहे तो बिघडलेला आहे, त्याच्यामुळे इथे किडनी चा प्रॉब्लेम आहे. आणि ती पण आयसीयू मध्ये होती. थर्ड स्थान खराब आहे. तिसऱ्या स्थानाबद्दल विचारलं तर मेषेचा केतू भाऊ देत नाही. मंगळाची रास खराब झाली आहे, त्याच्यामुळे भाऊ नाहीये हिला. मंगळ हर्षल युती आहे आणि मेषेचा केतूने भाऊ दिला नाही. तर तिला विचारलं शेजारी कसे आहेत, तर शेजारी खराब आहेत, सगळे बेकार आहेत. आणि तिला आवाजाचा त्रास आहे. म्हणजे जेव्हापासून तिच्या घराच्या समोर मैदान आहे आणि सतत तिथे मुलं खेळत असतात आणि त्या आवाजाचा तिला भयंकर तिथे त्रास होतो. म्हणजे तिची ते म्हणजे लेवल ती सहन करत नाही आवाजाने. म्हणजे मुलं सतत खेळत असणं, आवाज असणं, त्याच्यामुळे ती आवाजाने त्रासलेली आहे. राहू हर्षल काय देईल? राहू हर्षल डॉट कंजंक्शन आहे. इकडे तापट स्वभाव आणि चिडचिड, आवाजाने त्रासलेली, म्हणजे ते पण त्रासलेलीच आहे सगळी. आणि शेजार बरोबर नाही. राहू हर्षल वडिलांशी जमणं, रवी राहू युती, रवी मंगळ वडिलांशी न जमणं, चिडचिड. एक राजयोग आहे भाग्येश दशमात दशमेश भाग्यात. इथे तिला सांगितलं ज्या वेळेला तू अष्टम स्थान ऑपरेट करशील त्यावेळेला तुझी स्थिती सगळी चांगली होईल. कारण नवमोश कुंडलीमध्ये चंद्र तिचा राहू आणि केतू बरोबर सगळ्या बरोबर बिघडलेला आहे. तर अष्टम स्थानासाठी तिने ज्योतिष करावं. ज्योतिषासाठी ती कुंडली चांगली आहे. जर तिने माइंड थोडस दुसरीकडे केलं, काही शिकली घरात बसून ऑनलाईन वगैरे, तर तिची परिस्थिती सुधरू शकते. आणि तिला येतं पण ज्योतिष चांगल्या पद्धतीने सांगत होती, ती स्वतःच सांगत होती ग्रह सगळे, आणि त्याच्यामुळे येतं पण तिला. आणि त्याच्यामुळे तिने शिकावं, हीच मी तिला सांगितलं, पुढे जाऊन शिक तरच तू यातनं बाहेर पडशील त्या स्थितीतनं. तर तिने ज्योतिष शिकायला हवं, तर ते स्थान ऑपरेट होईल. अष्टम स्थान ऑपरेट झालं तर ती व्यवस्थित ठीक होईल सगळी. तर इथे सगळं असूनही म्हणजे एक चंद्र खराब झाल्यामुळे, मानसिक स्थिती खराब झाल्यामुळे, आणि जे नाही आहे तिच्याकडे तिथे जास्त लक्ष. माझ्याकडे आता हा मघातला सप्तम स्थान खराब झाल्यामुळे नातेवाईक तिच्या जवळ नाहीये. तर नातेवाईक नाहीये जवळ, त्याचा त्रास ती करून घेते. माझ्या जवळ कोण नाहीये, म्हणजे जे आहे तिकडे न बघता जे नाही आहे तिकडे, हे आश्लेषाचं काम आहे. नाही आहे तिकडे लक्ष देणं आणि दुःखी होणं. जो आनंद आहे तो न घेणं. जलतत्व दूषित आहे, चंद्र दूषित, त्याच्यामुळे ही मानसिक स्थिती, हुशार असून सुद्धा काही करू न शकणं, धन न कमवणं. गुरु खराब, गुरु कृतिका, केंद्र मगा. आता विचारा प्रश्न. आता मॅडम विचारू काय? थांबा एक मिनिट. त्रिशांश कुंडली दाखवते. त्रिशांश कुंडलीमध्ये बघा, चंद्र, राहू, केतू, मंगळ, शनी पुढे, हर्षल आहे, संपूर्ण चंद्र बिघडलेला आहे, बुध बिघडलेला आहे, नीचेचा आहे, नेपच्यून युक्त, प्लुटो युक्त. मंगळाच्या दृष्टीत बुध, शनीच्या दृष्टीत बुध. एक त्रिशांश कुंडली सांगितली तरी तुम्हाला स्वभाव कळून येईल याचा काय बिघडलंय ते. बुध शनीच्या दृष्टीत, चंद्र बिघडणं, बुध बिघडणं, मानसिकता बिघडणं. आता विचारा प्रश्न. मुकेश भाऊ आले. मॅडम सप्तम स्थानी चंद्र बिघडलेला आहे. सप्तमेश रवी जरी भाग्यात असला तरी तो नीचीचा गेलाय. हर्षल राहू बरोबर आहे. तरी हिचं लग्न व्यवस्थित झालं असं, म्हणजे वेळेत झालं असेल, व्यवस्थित झालं असेल असं कसं? आणि बुधही बिघडलाय, तो पंचमेश आहे. गुरु बिघडलाय कृत्तिका नक्षत्रात, तरी मुलं पण झाली. मुलं झाली ना, मुलं. कारण पंचमावर कोणाची दृष्टी आहे का? का नाही मुलं होणार? गुरु कृतिकेतला मूल देणार. पण तिथे पंचमेश बुध बिघडलाय. तर पंचमेश बुध कुठे बिघडलाय? शनीच्या दृष्टीत आहे. ठीक आहे ना. पंचमावर कोणाची दृष्टी आहे का? गुरुवर कोणाची दृष्टी आहे का? गुरुवर मंगळाची दृष्टी आहे. गुरुवर मंगळाची. ठीक आहे. हिला मंगळाची आधीची दशा चांगली गेली नाही मंगळाची, पण गुरु बिघडलेला तसा नाहीये, तसा पूर्ण असा हे झालेला नाहीये ना. पंचमावर कोणाची दृष्टी आहे, इथे तुम्ही सांगूच शकणार नाही की मूल होणार नाही म्हणून.
नाही नाही, म्हणजे झालं म्हणून मी विचारत होते, कारण गुरु कृत्तिका नक्षत्र बुध हा, पण गुरु अष्टमात कृतिकेतला पंचमेश पण मूल देणार, कारण इथे ज्या स्थानामध्ये पडतं ना तिथे पहिला स्थाननाश करणार. गुरु कोण आहे तर धनेश आहे, तो मघाच्या केंद्रात आहे. हा हा, तर तिथे धनाचा प्रॉब्लेम दिला. पण मॅरिड लाईफ मध्ये पण तिला म्हणजे मॅरिड नवऱ्याशी लाईफ काही मध्ये हेच आहे की तो अप्स अँड डाऊन, त्याचे चंद्र फिरतीचा ग्रह आहे ना, तर फिरतीची हा नोकरी आहे नवऱ्याची. अच्छा बाकी ठीक आहे. बघा, सप्तमावर कोणाची दृष्टी आहे का? सप्तमी भाग्यात सप्तमावरती चांगला आहे नाहीये. हा सप्तमी नाही, दृष्टी भाग्यात आहे. नाही. हा, हा मॅरिड लाईफ चांगलं आहे, सतत सरळ सांगू शकता मॅरिड लाईफ चांगलं आहे, जरी हा पण मघा पडले सप्तमेश, तरी. हा जरी नाही, मघा सप्तमेश भाग्यात आहे बरोबर आहे, पण तो नीचीचा आहे आणि हर्षल राहू बरोबर आहे हा, म्हणून. असू दे, तो काही बाबतीमध्ये वडिलांच्या बाबतीमध्ये त्रासदायक करणार, कारण स्थाननाश इथे पहिलं वडिलांचं केलंय. अच्छा म्हणजे पहिला वडिलांना इफेक्ट होणार, नंतर नवऱ्याला होईल. आपण बर वडिलांना झाला असेल ना, एकच ग्रह कसा आहे ना, एकदाच तुम्हाला कोणावर तरी इफेक्ट करणार, एकदाच काम करत. जर हा हा वडिलांना केला असेल तर नवऱ्याला होणार नाही, जर वडिलांना ओके नसेल तर नवऱ्याला प्रॉब्लेम करेल. ओके पण इथे वडिलांना एक घटना होऊन गेलेली आहे ना, वडिलांच्या बाबतीमध्ये वडिलांना सक्सेस नाही, ती घटना झालेली आहे, तर परत परत ओके नाही होत, एकदाच घटना घडते. ओके ओके थँक्यू. मॅडम हिचं बुध चांगला आहे, ही काय ते करू शकेल. हो ना, तेच सांगितलं तिला. ज्योतिषी हुशार आहे ती, खूप हुशार आहे, पण ही बोलताना शास्त्री परीक्षा पास झाले मॅडम. ही शास्त्री हो परीक्षा पास झाली, मी ओळखते हिला. हो काय, हो तिचा आणि हिला, हुशार आहे. हो हिला उपाय सांगितला होता मी ऍक्च्युली, ती बडीशेप वगैरे आणि सतत ज्योतिषच कर सांगितलेलं, आणि हो ती बडीशेप हो पोटाखाली घे वगैरे, झोपायला घे वगैरे सांगितलेलं त्या एन्झायटीसाठी. हा. मॅडम, मंगळाची चौथी दृष्टी व्ययस्थानावर येते, तर त्याचा काही इफेक्ट दाखवेल? कारण तिने मांदी पण आपले आहे ना ती. क्लास पण केलेले आहेत, असं नाहीये केलेले नाही, क्लास केलेले आहेत तिने, पण आता तिने आणखीन शिकायला पाहिजे पुढे, तेच आता हो, सांगितलंय. ती जून नंतर तुमचे जॉईन गुरुबुधा, करणार. हो, मीच दिलेला गुरुबुधाचा तुमचा नंबर. नवपंचम योग आहे, गुरुबुधाचा. गुरुची दृष्टी आहे बुधावर, टीचिंग साठी पण ही चांगली आहे. तिला टीचिंगचे ऍक्च्युली ऑफर आले होते, ह्या गुरुबुधानेच सांगितलं टीचिंगचं काही केलंय का, तर केलं, ऑफर आलेल्या, पण तिने तेच सांगते ना, तिने निर्णय क्षमता कमी आहे, घाबरते ती, रडते, खूप खूप रडते, थरथर कापते बोलताना. तर ते गुरुबुधाचा हा नवपंचम टीचिंग साठी चांगला आहे. पराक्रम स्थान खराब आहे ना, हा, पराक्रम. पराक्रम स्थान खराब झालंय, भाऊ नाहीये म्हणून. नाही पाठीमागची त्याच्यामुळे पण लहान बहीण आहे, तिला त्रासदायक आहे, त्रास आहे तिला. मॅडम, मॅडम मंगळाच्या त्या दृष्टीचं बुध सांगा ना. प्लुटो मंगळाची एक युतीचा तर काय चतुर्थ फळ? दृष्टी आहे कुठे? व्ययस्थानावर, आणि हा केतू आणि गुरुवर. हा, व्ययस्थानावरती आहे ना मंगळाची दृष्टी, मकरेत आहे. चंद्रकुंडलीकडून कुठे आहे? षष्टावरती आहे, षष्ठस्थानावर. त्याच्यामुळे जॉब नाही तिला. समजा मकर राशी त्याची उच्च राशी आहे, चांगली आहे तसं, पण खर्च जास्त होईल, लॉस होऊ शकतो मंगळाची दृष्टी व्ययस्थानावर. शनी पण बघतोय ना, शनी मंगळाने दोन्ही स्थान, व्ययस्थान खराब केलंय, आणि तृतीय स्थान कुठली खराब झाली? व्ययस्थान आणि तृतीय स्थान. मग चंद्रकुंडलीकडून षष्ठ स्थान खराब आहे, आणि चंद्रकुंडलीकडून कुठलं स्थान खराब आहे? भाग्यस्थान खराब आहे. मग षष्ठ आणि भाग्य दोन्ही चंद्रकुंडलीकडून खराब आहे, त्याच्यामुळे नोकरी नाही आणि भाग्य नाही. ओके, थँक्यू मॅडम. मॅडम त्या बुध प्लुटो युतीचा काय इफेक्ट आहे? बुध आणि प्लुटो डॉट युतीत आहे, त्याच्यामुळे मानसिकता थोडीशी खराब झाली आहे. शनीच्या दृष्टीत आहे, प्लुटोच्या युतीत आहे. तिला कॅन्सर होईल का? नाही हो, नाही ना. नाही, पटकन कळलं पाहिजे हिला त्रास कुठला आहे. त्रास चंद्र खराब असल्यामुळे मानसिकता खराब आहे, एन्झायटी आहे. एन्झायटी असल्यामुळे आता मोनोपॉज पण आलेला आहे, त्याच्यामुळे आता चंद्राची दृष्टी आहे शनीवर, त्याच्यामुळे मोनोपॉज कधी होईल हे पण शनी सांगतो. ज्या वेळेला शनीवरती दृष्टी येते त्यावेळेला मोनोपॉज होतो, आणि शनीचंच काम आहे पिरियड आणणं, आणि पिरियड बंद करणं हे पण शनीचं काम आहे. 15 वर्षाने दृष्टी येते त्यावेळेला शनीवर, त्यावेळेला पिरियड चालू होतो, आणि बंद करायचं काम पण शनीचं आहे. काय म्हणजे शनिवार शनीची दृष्टी आली की शनीवर शनीची दृष्टी येईल त्यावेळेला बंद पण होईल.
आता ओके हा चंद्रावरती आता दृष्टी आहे, तर आता तो पिरियड शेवटचा आहे म्हणजे मेनोपॉजचा. त्याच्यामुळे ती चंद्रावर शनीची दृष्टी आली तर त्रासदायक आहे आता. ठीक आहे. मुकेश भाऊ. हा मॅडम, हा तुम्हाला तर रेकॉर्डिंग बंद करा. हा हा रेकॉर्डिंग बंद करा. मॅडम थँक्यू, खूप छान झाला क्लास. थँक्यू सो मच मॅडम. थँक्यू. धन्यवाद मॅडम. समजलं ना तुम्हाला? थँक्यू मॅडम. थँक्यू.